नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या यवतमाळ सब्जी मंडीमध्ये। आज शनिवार आहे, शनिवार असल्यामुळे भाजी जास्त आलेली नाही आहे। आज जास्त भाजी नाही आली आहे, तर कांदे आलू कांद्याचे रेट सगळे अद्रकचे रेट वगैरे ठोकचे दिले आपण तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये बघून घेता का रेट आहे का नाही। आलू कांद्याचे सगळे अद्रक आलू कांदा भाजीचे पण दिलेले आहे। सगळ्या भाजीचे जेवढ्या भाजी आल्या त्याचे पण रेट दिलेले आहे, पण भाजी आज जास्त आली नाही। उद्याचा रविवार असल्यामुळे उद्या आज भाजी तसं शनिवारी कमीच येते, रविवारी भाजी चांगली येते। रविवारी बघून घ्या, रविवारचे व्हिडिओ बघितले नसेल तर बघून घ्या, आपल्या चॅनलवर लाईव्ह आहे, अजून लागूनच आहे, डेलीच राहते। चला, पण आपला व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक जरूर करा मित्रांनो, आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आपल्याला। चला मग भेटू आता, सीजन आहे 1-2 दिवस आता। विचारू का भाव खपली कैरीचा, भाऊ का भाव खपली कैरी आज? 25 रुपये किलो, 20 रुपये किलो। 25च खपली काय? 25-20 रुपयेच खपली म्हणते कैरी। जगन्नाथ म्हणजे आपण बघू, जगन्नाथ मध्ये सतीश भाऊला विचारू कैरी का खपली असतं। सतीश भाऊ, आज कैरी म्हणजे काही तेजी आली का? 20, 22, 25। 20, 22, 25 बस। 20, 22, 25च खपली म्हणते कैरी। कैरीत काही तेजी आली नाही बघा। उद्या बघू, अजून उद्या बी हे वायावर मित्रांनो, वाया 100 रुपये किलो खपू राहिला वाया मार्केट मध्ये, आमच्या यवतमाळ मार्केट मध्ये वाया। चिल्लर मध्ये काय विकत आहे कैरी? चिल्लर मध्ये 30 रुपये किलो। 30 रुपये विकत आहे का? चांगली कैरी आहे, 30 रुपये किलो। आंबाट बढ़िया गावरानी कैरी। संभार में तेजी है क्या? संभार में नहीं, नॉर्मल तेजी है भैया, बिल्कुल मामूली। मामूली क्या भाव बिक रहा है अपने पास? 40 रुपए 50। 40 नॉर्मल है, डेली के रेट है बराबर। तेजी को सब्जी में कोई तेजी में आज सिर्फ चौलाई है आज 30 रुपए। चौले 30 रुपए बस। जो 20 रुपए बिकती है 30 रुपए बिकती। 30 रुपए बिकी, इसमें 10 रुपए की उछाल। 10 रुपए की उछाल। भैया अपने पास गाजर है, क्या भाव बेच रहा गाजर? सुपर 20 रुपए किलो मामा, सिर्फ 20 रुपये किलो गाजर। चलो बाकी देखो मित्रांनो, गाजर आहे बढ़िया, 20 रुपये किलो मध्ये बघता। बाकी आता रविवारी भाव जास्त आणशील रविवारी। गोबीची पन्नी विचारू का म्हणते, का पोषण आहे गोबीची पन्नीचा? का भाव कपणार गोबीची पन्नी? 15 रुपये किलो। चिल्लर मध्ये? चिल्लर मध्ये 20 रुपये, आणि पन्नी घ्यायची असली तर 15। किती किलो असेल वजन जवळपास? 15-16 किलो। आज शनिवार आहे, शनिवार असल्यामुळे गर्दी पण नाही जास्त, काही नाही, ग्राहक बी नाही, भाजी पण कमीच आहे तशी। काही भाज्यामध्ये थोडीशी तेजी आलेली आहे, बघू आपण कोणत्या भाज्यामध्ये तेजी आली आहे। जवळपास भेंडी काय 20-25 रुपये खपू राहिली, त्यात थोडंफार चिल्लर मध्ये 30-40 रुपये खपू राहिली आहे। बघू अजून कोणत्या भाजीमध्ये, फुलकोबी मध्ये बी मला 10-20 रुपयाची तेजी दिसलेली आहे। रेट दिलेलेच आहे सगळे। शिमला मिरची विचारू आता प्रदीप भाऊला आपण, शिमला मिरची त्रिकुटामध्ये जाऊन शिमला मिरची विचारू भाऊला का मध्ये पोषण। तर त्रिकुटामध्ये आलो आपण, शिमला मिरची भाऊला विचारून घेऊ। 30 रुपये किलो। चला 30 रुपये किलो। आज काही जास्त माल आला नाही बघा। चला आपण गाजरचे बी भाव विचारू प्रदीप भाऊला, गाजर का पोषण आहे का? फक्त 20 रुपये किलो आहे ना? यावर्षी गाजरले बी भाव नाही भेटू राहिले ना, शिमला मिरचीला बी भाव नाही भेटू राहिले, कोणत्याच भाजीला भाव नाही भेटू राहिले ना। मागच्या वर्षी डबल भाव द्यायचे आले सगळे। तसा आज शनिवार आहे, शनिवार असल्यामुळे जास्त काही भाजी आली नाही मार्केटमध्ये, पण बघू आज बरेचसे आपले सबस्क्राईबर म्हणतो ते कमेंटमध्ये आलू कांद्या लसणचे अद्रकचे रेट वगैरे दाखवा म्हणून। चला मग आज फुरसती दिवस आहे थोडासा, आज आलू कांदे लसणचे सगळे रेट बघू आपण का पोषण चालू आहे यवतमाळमध्ये शनिवारी। जवळपास पोषण असं काही नाही, दिवसाचा 1-2 रुपयाचा फरक पडते इकडे तिकडे, बाकी काही फरक पडणार नाही। जास्त भाजी काही आहे नाही आज मार्केटमध्ये, त्याच्यामुळे आपण जास्त भाजीचे काही व्हिडिओ बनवला नाही आहे। रविवार आहे, उद्या बनवू त्याचावाला, पण आज आलू कांद्याचे रेट बघू आपण का म्हणते आजची पोषण। तर चला मग अंदर आलू कांद्याच्या दुकानमध्ये जाऊ आपण, पहिले अंदर बघू। आता आपण कांदा, पांढरा कांदा आलेला आहे मार्केटमध्ये, लाल कांदा बी दिसून आला तुम्हाला। आलू बी बघा, आलू बी भरपूर आहे, आणि लसण बी भरपूर आहे बघा। लसूण, आलू, कांदा, लसण, अद्रक आहे का विचारू फक्त आपण। भाऊ अद्रक आलाय का आज? उद्याला आहे ना अद्रक? तर अद्रक काय भाव खपू राहिला आपल्याकडे? 60 रुपये किलो। किती किलोचं पोते असते जवळपास? 58 किलोचं असते ना पोते। आणि कांदे जवळपास 8 रुपये से 13 रुपये तक। नगरचा फेमस कांदा तुमच्याकडे ते काय भाव खपत आहे? 13 रुपये ना। आणि लसण 80 तो 110। आणि आलू 8 रुपये 10 रुपये। आणि पांढरा कांदा 500 रुपये कट्टा। किती किलो? 12 रुपये किलो आहे ना। चला हे नगरचा कांदा दाखवून देतो एकदा तुम्हाला। हा नगरचा कांदा आहे मित्रांनो, बघा गाडी पण आलेली आहे भाऊची, गाडी बी खाली होऊन रविवार आहे ना, रविवारच्या ना गाडी बोलावली आहे आलू कांद्याची सगळं।
नगरचा कांदा आहे, लोकलचा बी कांदा आहे. सगळे कांदे 8 रुपयापासून तर 13 रुपयापर्यंत दाखवलं तुम्हाला. पांढरा कांदा 12 रुपये किलो पडते जवळपास. आणि आलू बी दाखवला आहे बघा. बघा भाजीचं सगळं सुनसान आहे आज, म्हणून भाजीचे जास्त व्हिडिओ बनवला नाही. भाजीचे जास्त भाव बी दाखवले नाही कारण जास्त आहे. थोडंसं टमाटा 5 रुपयानं माग कपूर आला का. काल टमाटर 15 रुपये होता, चिल्लरमध्ये 20 रुपये चालू आहे. कॅरेट मागं 300 रुपये जवळपास चालू आहे, 250-300 चालू आहे. हो बोला. फणस आलता का आज? हो आला होता ना. का भाव गेला आज फणस? 30, 35, 40. 30, 35, 40. क्वालिटी पण असते ना जवळपास. चला राजूबा पालक आलती का? हो. का भाव गेली आज? 20. 20 रुपये गेली ना. बाकी जास्त काही टमाटे वगैरे नाही आलते ना आज? बाकी भेंडी वगैरे? नाही. भेंडी बी नाही आलत्या. चवडी शेंगा आलत्या का भाव आपल्या? 20 रुपये. चला मित्रांनो, सगळी दुकान लावून झाली आपलीवाली. सगळं भाजीचं लावून झाला आहे. सगळा आज शनिवार आहे. व्हिडिओमध्ये बघितला असेल तर तुम्हाला माहीतच असणार आज शनिवार आहे म्हणून. तर शनिवार असल्यामुळे भाजी काही आणली नाही जास्त. मार्केटमध्ये पण आली होती. व्हिडिओ बघितला असेल तर माहीतच असणार तुम्हाला, नाही तर बघून घ्या. नाही बघितला असेल तर चला मग. उद्या रविवार आहे, रविवारची गडबड. रविवार लवकर जाणार का? आमच्या इकडं त्योहार असते रविवारचा त्योहार आहे. अखजी आहे, अखजीचा त्योहार आहे. बघू त्या कैरीचे रेट वाढणार का नाही वाढणार, कारण कैरीचा मान असते, बनवत असते कैरीचा, त्याचा मान असते, त्याच्यामुळे कैरीचे रेट कमी जास्त होऊ शकते. बघू आपण रविवारी दाखवणार नाही सगळं. चला मग आता. चला व्हिडिओ आवडला तुम्हाला तर लाईक जरूर करा आपल्या व्हिडिओला, आणि जास्तीत जास्त शेअर पण करा, आणि चॅनलला सबस्क्राईब पण करा. चला मित्रांनो, भेटू उद्या सकाळी नवीन काही विशेष घेऊन. चला मग, धन्यवाद.